राही जी आहे, तिचा स्वतःचा प्रवास आणि संविधानाशी जडलेलं तिचं नातं हे आपल्याला समजून घ्यायचंय. माझ्या 2 पणज्यांविषयी मला हां, सांगायला आवडेल. बरं. त्यातली एक पणजी म्हणजे माझ्या आईची जी आजी होती, तिला सगळे वहिनी म्हणायचे. हं, हं. ही प्रचंड बुद्धिमान बाई होती. बरं. म्हणजे त्या काळात ती 7वी पर्यंत शिकलेली आणि आयुष्यभर प्रचंड वाचन करणारी अशी बाई होती. आणि अनेकदा असं होतं की खूप हुशार जे लोक असतात किंवा खूप वेगळा विचार करणारे जे लोक असतात, ते अनेकदा एकटं पण वाटत असतं त्यांना. त्यामुळे ती असं म्हणायची की आम्ही मंगळावरचे लोक, आमची मंगळावरचे. भाषा तुम्हाला कळणार नाही. बरं. तर कुठेतरी आपण वेगळे आहोत, पण त्याच्याबद्दल काही न्यूनगंड आपण बाळगायची गरज नाही असं सांगणारी ही बाई. आणि याच्या उलट माझ्या बाबाची आजी, माझी दुसरी पणजी जी आहे, ती अगदी निरक्षर बाई. हं. आणि रझाकारीमध्ये, म्हणजे मराठवाड्यातल्या लोकांना माहिती आहे की रझाकारीच्या काळामध्ये ज्या प्रचंड दंगली झाल्या, तेव्हा तिच्या गावामध्ये अक्षरशः विहिरी प्रेतांनी भरायला लागल्या. अशा काळामध्ये तिच्या 2 लहान मुलांना घेऊन ही विधवा बाई मैलोन मैल चालत औरंगाबादला आली. बरं. आणि त्या एकट्या बाईनी मिळेल ते काम करत करत आपलं घर त्या काळात औरंगाबादमध्ये उभं करणं. आणि कुठेतरी मला वाटतं की इतकी मोठी प्रेरणा तिच्याकडनं मला मिळते की अजिबात अक्षर ओळख नसताना, कुटुंबाचा कशाचाही आधार नसताना, तिने काम करत करत शेवटी स्वतःच्या हाताखाली माणसं ठेवून फळबागांमधनं फळं उतरवण्याची कंत्राटं घेतली. बरं. अशी ती दुसरी पणजी. अशा ह्या 2 पणज्यांचा मला वाटतं खूप मला महत्त्वाचा वारसा आहे. म्हणजे एकीनं वेगळेपणाचा स्वीकार शिकवला आणि दुसरीनं अशक्य परिस्थिती बरोबर झगडण्याचाही विश्वास दिला. अगदी. हं. पण त्याच्या पुढे जाऊन मला असं वाटतं की माझ्या आईबाबांच्या बाबतीत सांगायला मला हे आवडेल की माझ्या आईबाबांचं लग्न हे आंतरजातीय प्रेमविवाह. त्यामुळे खूप लहानपणापासून मी आणि माझी बहीणसुद्धा कुठेतरी गावकी भावकी, रक्ताची नाती यातनं जी हिंसा आणि जे वेगळं टाकणं असतं एखाद्या कुटुंबाला, ते पाहत पण वाढलेलो आहोत. ओके. म्हणजे जात आणि पितृसत्ते विरोधातली लढाई करत माझे आईबाबा एकत्र आले. आणि एका अर्थाने मला वाटतं की त्यामुळे आम्ही भाग्यवानही आहोत, कारण की रक्ताच्या नात्यांचं जेवढं कुटुंब असतं त्याच्यापेक्षा खूप मोठं कुटुंब आमच्या वाट्याला आलं. देश विदेशातले, भारतभरातले, गावोगावचे असे वेगवेगळे मित्रमैत्रिणी माझ्या आईबाबांनी जोडले. आणि फुले शाहू आंबेडकरवादी चळवळीतले, स्त्रीवादी चळवळीतले कार्यकर्ते हेच आमचे काका मावशा असं म्हणून ती आमची विसाव्याची ठिकाणं बनली. आणि इतकं मोठं कुटुंब माझ्या वाट्याला आलं. आता नुकतंच माझं लग्न झालं. माझ्या लग्नाच्या वेळेला मी हे आठवत होते की आईबाबांच्या लग्नाचा एक काळ होता जेव्हा घरून विरोध होता, नाकारलं जाणं होतं, वेगळं पडणं होतं. आणि आता माझ्या लग्नाचा काळ आहे जेव्हा आमच्या घरी लग्नाच्या निमित्ताने हे सगळे मित्रमैत्रिणी देशभरातले वेगवेगळ्या भागातले आले होते, गोळा झाले होते. माझे मित्रमैत्रिणी वेगवेगळ्या भागातले, देशातले गोळा झाले होते. आणि रक्ताची आणि बिनरक्ताची नाती ही इतकी सहजपणे एकमेकांमध्ये मिसळून गेली होती की माझे मित्रमैत्रिणी, आईबाबांचे मित्रमैत्रिणी हे सहजपणे एकमेकांशी गप्पा मारतायत, चेष्टा मस्करी चालली आहे. हे सगळं बघताना मला कुठेतरी असं वाटलं की 2 दशकांपूर्वी त्यांच्या एका पिढीच्या अंतराने त्यांनी जे स्वप्न बघितलं ते कुठेतरी पूर्ण झालं. माझी एक ट्रान्सजेंडर कार्यकर्ती मैत्रीण आहे. तिचे आणि माझ्या कुटुंबातल्या नात्यातल्या बायकांचे इतके छान बंध निर्माण झाले की लग्नानंतर सगळ्यांनी एकमेकांचा निरोप घेतला. आणि निरोप घेताना अक्षरशः माझ्या काकू, मामी, मावशा यांच्या डोळ्यात पाणी आलं तिला निरोप देताना. तर मला वाटतं की हा कुठेतरी वारसा जो आहे तो मला माझ्या आईबाबांच्या आणि माझ्या कुटुंबाकडून मिळालेला आहे. ही जी माणसं जोडलेली आहेत ती कुठेतरी श्रीमंती आहे आणि त्यातून मी घडत गेले असं मला वाटतं. तर गंमत सांगतो,
तुला माहिती असलेल्या शाळेतले इकडचे तिकडचे असे माझे पण काही कॉमन मंडळी आहेत. तर त्यांना मी तुझ्याबद्दल सांगितलं तेव्हा ते म्हणाले की हो, म्हणजे शाळेत असताना सुद्धा ती खूप रिमार्केबल होती. हां, आता रिमार्केबल म्हणजे काय ते त्यांनी नाही सांगितलं. पण तू काहीतरी वेगळी होतीस. तर हा वारसा वरती येणं हे कसं झालं तुझ्या बाबतीत? म्हणजे गमतीदार पण काही प्रसंग आहेत लहानपणचे. ते असे की मला वाटतं मी खूप लहान होते एकदा, तेव्हा माझ्या एका मैत्रिणीच्या घरी पहिल्यांदाच राहायला गेले आणि रविवारची सकाळ होती, घरात निवांतपणा होता सगळा मैत्रिणीच्या घरी. आणि मैत्रिणीची आई सकाळी उठून घर आवरत होती, तिने झाडून पुसून काढलं घर, स्वयंपाक केला. मैत्रिणीचे बाबा आहेत ते हॉलमध्ये पेपर वाचत बसले होते. मग तिच्या आईनी काय धुणी भिजवली असतील, वेगवेगळी कामं घरातली ती करत होती. आणि हे सगळं तिच्या आईची कामं सुरू आहेत, पण बाबा जागच्या जागीच बसलेले आहेत मैत्रिणीचे. हे मी बराच वेळ बघत होते. आणि शेवटी मी न राहून माझ्या मैत्रिणीला विचारलं, मला फार वाईट वाटत होतं खरोखरच. मी म्हटलं, तुझ्या बाबांना काहीच काम येत नाही का गं? म्हणजे कुठेतरी निरागसपणातनं मला खरोखरच वाईट वाटलं की यांना काहीतरी अडचण आहे आणि यांना काहीतरी जमत नाही आहे, त्यामुळे हे काहीच घरात मदत करत नाही आहेत. त्यामुळे हे भूमिगत असलेले जे घरातले विचार आहेत ते अनेकदा अशा अडचणीच्या वेळी वर येऊन आजूबाजूच्या लोकांना जरा त्रास देणारे पण होते. त्यामुळे रिमार्केबल कदाचित त्या अर्थाने असेल मी लहानपणी. मला सांग की आधी तू फर्ग्युसन, नंतर JNU. राहीचं वैशिष्ट्य असं आहे की तिने समाजशास्त्र म्हणजे सोशिओलॉजी, तत्त्वज्ञान म्हणजे फिलॉसॉफी आणि राज्यशास्त्र म्हणजे पॉलिटिकल सायन्सेस अशा 3 विषयांमध्ये पदवी घेतलेली आहे. एक मला सांग, एवढा अभ्यास कसं काय करतात गं लोक? हां, म्हणजे 3 MA वगैरे. हां, तर तुला अभ्यास आवडतो, म्हणजे आवडतो खूप, आणि आता PhD करतेस तू. तर काही निश्चित लक्ष आहे का याच्यामध्ये? म्हणजे काहीतरी गोल आहे का, ध्येय आहे का या सगळ्या शिक्षणाच्या प्रवासामागे? माझा बाबा मागे एकदा म्हणाला होता की जे लोक खूप अभावातून किंवा दुष्काळातून येतात त्यांची भूक फार मोठी असते. आणि तो म्हटला होता की माझ्या भुकेचं पूर्ण नाव कुतूहल असं आहे. तर कुठेतरी हा कुतूहलाचा आजार जो आहे तो मला अनुवंशिक मिळाला आणि त्यामुळे शिकायची प्रचंड भूक आणि आवड मला खूप लहानपणापासून. आपण कुतूहलाची लस म्हणू, आजार कशाला. आणि पुढे फर्ग्युसन कॉलेजमध्ये मी गेले तेव्हा खूप वेगवेगळ्या सामाजिक राजकीय पार्श्वभूमीतून आलेले अनेक मित्रमैत्रिणी भेटले. म्हणजे एक मित्र होता ज्याची आई दलित सरपंच होती मराठवाड्यामध्ये, एक मित्र बांगलादेशहून आलेला होता, एक मैत्रीण होती जिचे आजोबा संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये होते. असे वेगवेगळे मित्रमैत्रिणी, वेगवेगळे विचारप्रवाह, असे जवळपास लोक होते. आणि आम्हाला सगळ्यांना वाटत होतं की आपल्या आजूबाजूला खूप मोठे प्रश्न आहेत, त्यांना काहीतरी करून आपण भिडलं पाहिजे. ह्याच सगळ्या मित्रमैत्रिणींच्या आमच्या गटासोबत आम्ही नर्मदा बचाव आंदोलनाच्या जीवन अधिकार पदयात्रेमध्ये गेलो. मी BA करत असताना तिथे जाण्याआधी आम्ही P साईनाथ यांचं नीरोज गेस्ट नावाचं भाषण ऐकलं होतं. त्यामध्ये ते गोष्ट सांगतात नीरो नावाच्या राजाची. हा राजा प्रसिद्ध आहे कारण रोम नावाचं त्याचं जे शहर आहे, त्याचं जे राज्य आहे ते जळत होतं तेव्हा नीरो फिडल वाजवत होता, फिडल नावाचं वाद्य वाजवत होता. त्याचं हे शहर जळालं आणि त्यानंतर अर्थातच लोक प्रचंड संतापले होते की आपल्या राजांनी हे असं कसं होऊ दिलं आपल्या राज्याचं. तर त्या लोकांना शांत करण्यासाठी नीरोनी काय केलं, तर त्यांनी एक मोठी मेजवानी आयोजित केली आणि त्या मेजवानीमध्ये त्यांनी प्रचंड सुंदर सगळे खाद्यपदार्थ, उंची दारू, मद्य, अत्तरं, असं सगळं एकदम मोठा सामानिमा सगळा होता. पण त्या काळामध्ये आत्तासारखे हे लाईट नव्हते, वीज नव्हती. तर त्या मेजवानीला प्रकाश देण्यासाठी त्यांनी त्याच्या शहरातली सगळ्यात असहाय्य, सगळ्यात गरीब माणसं ही खांबाला बांधून जाळली आणि त्या जळणाऱ्या माणसांच्या प्रकाशात ती मेजवानी झाली. तर P साईनाथ असं म्हणतात की माणसं जळतायत, नीरो क्रूर आहे, हे तर आपल्याला या चित्रात स्पष्ट दिसतंय.
पण मला ह्याचं आश्चर्य वाटतं की त्या मेजवानीत जळणाऱ्या माणसांच्या प्रकाशात लोक जेवत होते. आपण कदाचित नीरो नसू, आपण कदाचित जळणारा माणूसही नसू, पण आपण त्या मेजवानीत निमंत्रित केले गेलेले पाहुणे आहोत का, हा प्रश्न कुठेतरी आपण स्वतःला विचारायची गरज आहे. त्या जीवन अधिकार पदयात्रेमध्ये एका गावामध्ये आम्ही सगळे बसलो होतो आणि अशा गावात आम्ही बसलो होतो जिथे सरदार सरोवराची उंची वाढवल्यानंतर ते गाव पाण्याखाली जाणार आहे हे दिसत होतं आणि ते जाऊ नये यासाठी ते लोक तिथे एकत्रित होते आलेले. ती पदयात्रा सुरू होती. तिथे बसलेला असतानाही पी साईनाथांची गोष्ट मला आठवली आणि मला वाटतं माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट जर कोणता असेल तर तो हा आहे. तेव्हा मला असं वाटलं की आपण त्या नीरोच्या राज्यातले पाहुणे व्हायचं नाही आणि ते पाहुणे जे आहेत त्यांना ते पाहुणे आहेत हे सांगण्याची जबाबदारी आपण घ्यायची. हे कुठेतरी त्या दिवशी माझ्या लक्षात आलं आणि त्यामुळे राज्यशास्त्र, समाजशास्त्र या सगळ्या दिशेला मी गेले असं मला वाटतं. एक खूप बाळबोध पण कुतूहलाचा प्रश्न तुला विचारतो की प्रत्येक राष्ट्राला संविधान किंवा घटना ही का असावी लागते? म्हणजे पूर्वी राजे होते, सम्राट होते, त्यांचा आदेश त्यांचं फरमान ही घटना होती ना, आणि ही व्यवस्था खूप वर्ष निर्धोकपणे चालू होती. मग घटना ही संकल्पना कशी काय आली असेल? डॉक्टर, असं समजा की कोणताही समाज हा जणू काही एक खेळ आहे. खेळ आहे म्हणजे आपल्याकडे जसं गल्लीत आपण क्रिकेट खेळतो तसा खेळ समजा. तर प्रत्येक जण त्या खेळामध्ये एक एक भूमिका त्याची असते. एक बॅट्समन असतो, एक बॉलिंग करत असतो, कोणी फिल्डिंग करत असतं. अशा वेगवेगळ्या भूमिका असतात. ह्या काहीतरी भूमिका आपण ठरवलेल्या असतात. 4 मारल्यावर 4 आहे तो, हा नियम आपण ठरवलेला असतो. बरोबर. आणि प्रत्येक खेळाचा नियम हा प्रत्येक ठिकाणाप्रमाणे वेगवेगळा सुद्धा असतो. म्हणजे क्रिकेट स्टेडियममध्ये खेळताना आणि क्रिकेट गल्लीमध्ये खेळताना म्हणजे गल्लीमध्ये क्रिकेट खेळताना झाडाला बॉल लागला तर 6 असा आपण नियम बदलत असतो ज्या ठिकाणी आपण असतो त्याप्रमाणे. तर असेच नियम आपल्या समाजाचे हे वेगवेगळ्या समाजाच्या परिस्थितीनुसार, वेगवेगळ्या ठिकाणांनुसार, छोट्या छोट्या ठिकाणी वेगवेगळे नियम असे वर्षानुवर्ष असत आलेले आहेत. काहीतरी कायदे कानून नियम आपल्याला समाज म्हणून लागतात ते नियम. पण हे नियम अनेकदा ज्यांच्याकडे काही ताकद नव्हती हातामध्ये आधीपासूनच त्यांच्या बाबतीत अन्यायकारक ठरणारे असे होते. त्यामुळे वर्षानुवर्ष जी निर्धोकपणे चालणारी व्यवस्था होती घटनेच्या आधीची, ती व्यवस्था कुठेतरी स्त्रियांच्या बाबतीत, दलितांच्या बाबतीत ही कायमच अन्यायकारक ठरली. घटनेच्या आधी ही भारतामध्ये एक घटना होती, तिचं नाव आहे मनुस्मृती. मनुस्मृतीमध्ये म्हटलेलं आहे, न स्त्री स्वातंत्र्यम अर्हती, म्हणजे स्त्रीला स्वातंत्र्य देण्यामध्ये काही अर्थ नाही. दलितांनी किंवा स्त्रीनी जर ज्ञान ऐकलं तर तिच्या कानात शिसवता, जर वेद बोलले तर तिची जीभ कापा, अशा प्रकारच्या गोष्टी ज्या मनुस्मृतीमध्ये लिहिलेल्या होत्या, तो कायदा या देशामध्ये आपली घटना येण्याआधी अस्तित्वात होता. आणि त्यामुळे आपल्या संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचं दहन केलं, मनुस्मृती जाळली. आणि याबद्दल एक विशेष गोष्ट अशी आहे बाबासाहेबांबद्दल की त्यांनी केवळ एक घटना जाळली नाही तर दुसरी घटना लिहूनही दिली. केवळ एका गोष्टीचा नकार करून ते थांबले नाहीत, तर त्याला पर्याय काय असला पाहिजे तो सुद्धा आपल्याला त्यांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून दाखवून दिला. त्यामुळे 1950 नंतर आपल्या देशामध्ये जी घटना आली ती ह्या समाजातल्या प्रत्येक माणसाच्या अस्तित्वाचा आदर करणारी अशी घटना आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळे असाल, वेगळ्या स्तरांवरती असाल, वेगवेगळ्या क्षमतांचे असाल, पण तरीही तुम्ही देशासाठी एक आहात हे सांगणं हे घटनेचं महत्त्वाचं तत्व होतं. तू आपलं आय कार्ड नावाचं पुस्तक लिहिलंयस या घटनेवरती.
तुला हे पुस्तक का लिहावंसं वाटलं आणि हे पुस्तक लिहितानाचे आणि नंतरचे अनुभव काय होते? मी मगाशी म्हटलं तसं एका खूप अस्वस्थ अशा विद्यार्थी दशेतनं जात होते मी BAला असताना. असं वाटत होतं की खूप मोठे प्रश्न आपल्या आजूबाजूला आहेत आणि मी आणि माझा सहलेखक श्रीरंजन आवटे आम्हाला दोघांनाही असं वाटलं की कुठेतरी आपण जणू काही सगळा समाज म्हणूनच सगळेजण हे एका प्रगाढ झोपेतून एकदम जागे झाल्यासारखं काहीतरी होतंय. म्हणजे हिंदी सिनेमामध्ये असतं ना की कोणता तरी ॲक्सिडेंट झाल्यानंतर माणूस हॉस्पिटलमध्ये उठतो झोपेतून आणि एकदम तो म्हणतो मैं कहाँ हूँ, मैं कौन हूँ. अशी काहीतरी अवस्था आपल्या समाजाची झाली असं आम्हाला वाटतं की मैं कहाँ हूँ और मैं कौन हूँ हे इतके मूलभूत प्रश्न आहेत. आता तत्त्वज्ञानात मला अजून MA मिळाली नाही आहे, मी करते आहे MA, पण तत्त्वज्ञानातले खूप महत्त्वाचे आणि मला वाटतं सर्वात मूलभूत प्रश्न हे आहेत की मी कोण आहे आणि मला कुठे जायचं आहे. तर ह्या प्रश्नांची उत्तरं कुठेतरी आपल्या संविधानात आहेत असं जेव्हा मला आणि श्रीरंजन आवटे आम्हाला दोघांना लक्षात आलं त्यावेळेला आपलं आय कार्ड आम्ही लिहायचं ठरवलं. कारण संविधान हे आपलं ओळखपत्र आहे, आयडेंटिटी कार्ड आहे, आय कार्ड आहे. त्याचप्रमाणे मी कुठे आहे आणि मला कुठे जायचं आहे ह्या प्रश्नांना पण उत्तर देणारी ती गोष्ट अशा अर्थाने आहे की जेव्हा आपण भरकटलेलो असतो त्यावेळेला आपल्याला एक नकाशा लागतो किंवा GPS लागतो. तर आपलं संविधान हे आपलं GPS आहे. वा. आपण जिथे आहोत आणि आपल्याला जिथे पोचायचं आहे तिथपर्यंतचा रस्ता सांगणारी गोष्ट हे भारताचं संविधान आहे. हे आमच्या लक्षात आलं आणि आम्हाला वाटलं आपल्याला लक्षात आलं तर हे सगळ्यांना सांगितलं पाहिजे. त्यामुळे संविधान ही गोष्ट इतकी क्लिष्ट आहे. राज्यशास्त्र शिकत असताना पहिल्यांदाच आमच्या लक्षात आलं की ती काही फक्त वकील आणि कोणीतरी कायदेतज्ञ यांच्या हातात असावी अशी गोष्ट नाही. आपण सगळे ती वाचू शकतो आणि समजून घेऊ शकतो. त्यामुळे मग त्यावेळेला आमच्या लक्षात आलं की संविधान हे अगदी 8वी-9वी पासूनच्या मुलांच्या हातात असलं पाहिजे, त्यांना समजून घेता आलं पाहिजे. यासाठी आपलं आय कार्ड हे पुस्तक आम्ही लिहिलं. पण हे पुस्तक लिहिल्यावरती ते लोकांनी वाचलं हां आणि वाचून त्यांना कळलं आणि कळून त्यांच्यात बदल झाले, काय काय अनुभव आले? आपल्या आय कार्डच्या प्रकाशनानंतर खूप आम्हाला भरभरून प्रतिसाद महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मिळाला आणि अगदी शाळकरी मुलांपासून ते वयोवृद्ध माणसांपर्यंत सगळ्यांना आपलं आय कार्ड आपलं वाटलं. हे आम्हाला खूप महत्त्वाचं वाटतं. म्हणजे वेगवेगळ्या लोकांनी इतक्या भरभरून त्याच्यावर प्रतिक्रिया दिल्यात. शाळांमध्ये अनेक शाळांमध्ये आपलं आय कार्ड हे पुस्तक नागरिकशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी शिकवलं जातं, वापरलं जातं. पुणे विद्यापीठाच्या BAच्या अभ्यासक्रमामध्ये फर्स्ट इयर BAच्या अभ्यासक्रमामध्ये राज्यशास्त्राच्या कोर्समध्ये आपलं आय कार्ड हे संदर्भ साहित्य म्हणून वापरलं जातं. त्यामुळे आपलं आय कार्ड आता शासनमान्य ग्रंथांच्या यादीत आहे. या सगळ्या गोष्टी या काय म्हणूया आपण त्याचे ॲकोलेड्स आहेत, पण खऱ्या अर्थाने त्याला मिळणारा प्रतिसाद हा अगदी लहान मुलांकडनं, सामान्य माणसांकडनं, गृहिणींकडनं मिळणारा प्रतिसाद हा अर्थातच आमच्यासाठी खूप जास्त महत्त्वाचा आहे. त्याच्यापेक्षा मराठीमध्ये पुस्तक येणं, त्याची आवृत्ती खपणं, अजून आवृत्ती निघणं हे काही असं खूप कॉमन नाही आहे. हां, तर कधी निघाली पहिली आवृत्ती या पुस्तकाची? 2019 आणि त्याच्या 1-2 किती आवृत्त्या संपल्या? 3 आवृत्त्या संपल्या. हां, 3 आवृत्त्या अशा गंभीर विषयाच्या संपल्या आणि 4थी आवृत्ती आत्ता माझ्या हातात आहे. आपण आपल्या लातूर वेधमध्ये आज या 4थ्या आवृत्तीचं तुमच्या सर्वांच्या आणि राहीच्या साक्षीनं मी प्रकाशन करतोय. आपलं आय कार्ड हे राही आणि निरंजन या दोघांनी लिहिलेलं पुस्तक. आपली जी घटना आहे ही जगामधली एक अतिशय आदर्श, एक अतिशय समतोल अशा तऱ्हेची राज्यघटना मानली जाते. आणि ही घटना ही एका व्यक्तीनं नाही तयार केली, तर एक घटना समिती होती. त्याच्यामध्ये शेकडो लोक होते, जे सगळे ज्ञानी होते, वेगवेगळ्या क्षेत्रातले अनुभवी होते. त्यांनी हा ज्ञानयज्ञ जणू काही केला.
तर ही घटना कशी तयार झाली, तो जो प्रोसेस होता ना, तो ज्ञानयज्ञ कसा होता, त्याच्या बाबतीत जरा आम्हाला सांग, कारण ते खूप इंटरेस्टिंग आहे. अगदी मला वाटतं की आपली घटना समिती ही एक विलक्षण गोष्ट भारतामध्ये झालेली आहे. भारताच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून 389 सदस्य या घटना समितीमध्ये असावेत असं आधी ठरलं होतं आणि त्याप्रमाणे 10 लाख लोकांमागे एक प्रतिनिधी अशा प्रकारे सदस्य घटना समितीचे निवडण्यात आले आणि त्यामध्ये दलित, आदिवासी, वेगवेगळ्या समुदायांचे प्रतिनिधी, वेगवेगळ्या धर्मांचे प्रतिनिधी, जयपाल सिंग मुंडा नावाचे आदिवासींचे खूप महत्त्वाचे प्रतिनिधी होते. अनेक कर्तबगार स्त्रिया म्हणजे संविधान सभेतल्या ज्या स्त्री सदस्य होत्या त्यांच्याबद्दल विशेष आपण माहिती करून घेणं किंवा जाणून घेणं हे खरंच गरजेचं आहे. असा सगळा हा अतिशय हुशार, कर्तबगार आणि आपापल्या समाजाबद्दल, देशाबद्दल प्रचंड आस्था असणाऱ्या लोकांचा एक गट हा एकत्र आला आणि जवळपास 3.5 वर्ष हे लोक भेटत राहिले, भरपूर चर्चा करत राहिले, भांडणही झाली त्यांच्यामध्ये आणि या सगळ्या गोष्टींमधून खऱ्या अर्थाने एक घुसळण झाली आणि भारतीय समाजाच्या प्रत्येक व्यक्तीला आपलं वाटेल, प्रत्येक भागातल्या व्यक्तीला, प्रत्येक समुदायातल्या व्यक्तीला, प्रत्येक प्रकारची ओळख असणाऱ्या व्यक्तीला आपलं वाटेल अशा पद्धतीचं संविधान हे ह्या प्रक्रियेतून लिहिलं गेलं. त्यामध्ये मुस्लिम लीगचे सदस्य होते सुरुवातीला. भारत पाकिस्तान यांच्यामध्ये फाळणी झालेली नव्हती जेव्हा घटना समितीची स्थापना पहिल्यांदा झाली त्यावेळेला. त्यामुळे एक प्रचंड मोठा असा समुदाय हा एकत्र आलेला होता आणि त्यामुळे त्यांना एवढी 3.5 वर्ष लागली ही कमीच म्हणायची. इतक्या, कारण आपला देश हा इतका मोठा, इतका विविधतेने नटलेला, इतका गुंतागुंती असलेला आहे की ह्या देशासाठी कोणताही कायदा करणं, कोणतंही एक वाक्य लिहिणं ही इतकी अवघड गोष्ट आहे, साधी गोष्ट नाही आहे ती. आणि त्यात 200च्या आसपास लोक हे साधारण संविधान सभेच्या प्रत्येक बैठकीत हजर होते. तर एका माणसाला जर एक वाक्य सहज लिहिता येत नसेल तर त्यात 200 माणसांनी समोर येऊन एकमेकांशी चर्चा करत ठरवणं काही, हे किती अवघड असेल याची तुम्ही कल्पना करू शकता. पण त्या सकट, एका मोठ्या कमिटमेंट सकट हे सगळे लोक एकत्र आले आणि भारतीय संविधान नावाचं अतिशय सुंदर असं डॉक्युमेंट आपल्या देशाच्या, मला वाटतं आपल्या देशाच्या हातातले सगळ्यात महत्त्वाचे जे काही वारसे आहेत त्यातला हा अतिशय महत्त्वाचा असा वारसा भारताचा आहे, ते म्हणजे भारताचं संविधान आहे. आपल्याला प्रोसेस कळला बरं का, की इतके वर्ष हा ज्ञानयज्ञ चालला, इतक्या मतामतांतराचे लोक एकत्र आले, त्यांच्यात एकमत झालं, तर खूप असंख्य कलमांचं असलेलं हे संविधान आहे. तुला जर विचारलं की तुझ्या दृष्टिकोनातून 5 महत्त्वाची तत्व किंवा मूल्य आपल्या संविधानाची कोणती आहेत, तर तू काय सांगशील? अगदी सोपं आहे संविधानाचा गाभा समजून घेणं. पहिलं पान बघा संविधानाचं, तिथे आपल्याला दिलेली आहेत ती मूल्य, हा संविधानाचा गाभा आहे. आपल्यासाठी त्यांनी आपल्याला हे करून दिलंय. न्याय, समता, स्वातंत्र्य, बंधुता, सहभाव, बंधुतेला आम्ही सहभाव म्हणतो, धर्मनिरपेक्षता, समाजवाद आणि लोकशाही, ही मूल्य हा संविधानाचा गाभा आहे. आणि 5 तत्व जर तुम्हाला सांगायची झाली, आजकाल शॉर्ट फॉर्म करून गोष्टी बोलण्याची पद्धत आहे, म्हणून संविधान आपल्याला काय देतं, तर संविधान आपल्याला लाईट देतं. अच्छा. LIGHT. ओके. L इज फॉर लव्ह एव्हरीवन. संविधान आपल्याला सांगतं सर्वांवर प्रेम करा. जात, धर्म, लिंगभाव, भाषिक ओळख, धार्मिक ओळख या सगळ्याच्या पलीकडे जाऊन सर्वांवर प्रेम करायला भारतीय संविधान आपल्याला शिकवतं. I इज फॉर इल्युमिनेट युअर सेल्फ. म्हणजे काय, बुद्धाने सांगितलंय आत्तदीप भव, स्वतःला कुठेतरी उजळवून घ्या, स्वतःचा दीप स्वतःच बना.
स्वतःविषयी स्वतःला चांगली जाणीव असणं, ह्यातूनच आपण दुसऱ्यांनाही उजेड देऊ शकतो. त्यामुळे इल्युमिनेट युअर सेल्फ. जी इज गव्हर्न युअर सेल्फ. मला वाटतं की हा महत्त्वाचा मुद्दा भारतीय संविधानाने जसा दिला तसा त्याला इतिहास भारताच्या स्वातंत्र्य चळवळीचा सुद्धा आहे. गव्हर्न युअर सेल्फचा सोपा अनुवाद आहे स्वराज्य. स्वराज्य म्हणजे स्वतःवर स्वतःचं राज्य असलं पाहिजे. याचा सोपा अर्थ अनेकदा आपण इतिहासाच्या शाळेत इतिहासाच्या तासाला बघितला असेल की ब्रिटिशांचं जे राज्य होतं त्यांच्यापासून आपण स्वातंत्र्य मिळवलं म्हणजे स्वराज्य आलं. पण त्याच्या पलीकडेही स्वराज्य या संकल्पनेचा असा अर्थ आहे की आपल्या प्रत्येकाने प्रत्येकाची जबाबदारी घेणं. हा जास्त समजायला थोडा अवघड असलेला भाग आहे पण तो खूप गरजेचा आहे. म्हणजे जसं तुम्ही मघाशी म्हणालात डॉक्टर की जुन्या काळीही काही प्रकारे लोक राहत होते. राजे रजवाडे होते, त्यांचे आदेश फरमान असायचे आणि त्यावर देश चालत असायचे. तर त्या काळी राजा आणि प्रजा अशी उतरंड होती. आपण सगळे प्रजा होतो. पण जेव्हा भारतीय संविधान आपल्या हाती आलं, आपण गणराज्य झालो, त्यावेळेला आपण प्रजा उरलो नाही, आपण नागरिक झालो. तर स्वराज्यामधले नागरिक हे सरकारने काहीतरी ठरवावं आणि आम्ही ते शांतपणे ऐकावं इतक्या मर्यादित भूमिकेमध्ये कधीच राहू शकत नाहीत. 5 वर्षांमधनं एकदा मतदान करणं एवढंच कर्तव्य नागरिकाचं नाही. नागरिकांनी रोज देशासाठी निर्णय घ्यायचे आहेत. रोज आपल्या हातामध्ये काहीतरी जबाबदारी आहे याचं भान ठेवायचं आहे. आपण हे स्वतःला सांगायची कुठेतरी गरज आहे की आपण प्रजा नाही. वरून दिलेले हुकूम मान खाली घालून ऐकणारी प्रजा आता आपण उरलेलो नाही. आपल्या हातामध्ये हक्क आहेत आणि त्यामुळे ते हक्क हाती घेऊन जे सत्तेमध्ये बसलेले आहेत त्यांना जाब विचारायचा सुद्धा आपल्याला अधिकार आहे. आपल्या छोट्याशा परिसरापासून, आपल्या गावापासून, आपल्या गल्लीपासून ते देशातल्या सर्वोच्च स्थानापर्यंत प्रत्येक बाबतीत आपलं काहीतरी मत असण्याचा आपल्याला अधिकार आहे आणि ते मत असायला हवं. नाहीतर आपण नागरिक कसे काय? नाहीतर आपण प्रजाच आहोत. जर आपण कोणाला तरी आपण ही जबाबदारी देऊन टाकली असं म्हणून मान खाली घालून ते नुसती ऐकत असू तर आपण नागरिक कसे काय? आपण प्रजाच आहोत. त्यामुळे जी हा महत्त्वाचा आहे, गव्हर्न युअर सेल्फ. एच इज फॉर हार्मनाइज. त्यामुळे प्रत्येक छोटा छोटा समुदाय हा आपली वेगवेगळी संस्कृती, आपली वेगवेगळी जगण्याची तऱ्हा घेऊन आलेला आहे. आजकाल जमाना आहे की 1 नेशन 1 लँग्वेज 1 रिलिजन 1 सगळ्या गोष्टींचं एक कडे जाण्याचा कुठेतरी काळ आहे. पण आपला देश हा सुरुवातीपासून आजवर आणि भविष्यातही अनेक असलेला देश आहे. इतकी विविधता आपल्यामध्ये आहे. आपण हा रंगीबेरंगी फुलांचा बगीचा आहोत. प्रत्येक फुलाचा वेगळा वास आहे, प्रत्येक फुलाचा वेगळा रंग आहे आणि ह्या विविधतेमुळेच कुठेतरी आपण जे आहोत ते आपण आहोत. त्यामुळे ह्या विविधतेचं जतन करत एकमेकांविषयी आदर, एकमेकांविषयीची जाणीव, एकमेकांविषयी समजून घेणं, या सगळ्या गोष्टीतून आपण हार्मनाइज करत नेणं हा संविधानाने आपल्याला दिलेला अतिशय महत्त्वाचा संदेश आहे. आणि शेवटचा टी इज फॉर ट्रान्सफॉर्म. संविधान हे स्थितिशीलतेचं उदात्तीकरण करणारं पुस्तक नाही. म्हणजे काय? तर जशी परिस्थिती आहे आज तशीच उद्याही असावी, परवाही असावी असं सांगणारं हे डॉक्युमेंट नाही. संविधान तुम्हाला बदल करायला भाग पाडते. बदल स्वतःमध्ये आणि बदल आपल्या आजूबाजूच्या लोकांमध्ये, आपल्या देशामध्ये. तर ट्रान्सफॉर्मेशन हा संविधानाचा स्थायी भाव आहे. त्यातली मार्गदर्शक तत्त्व बघा, त्यातल्या वेगवेगळ्या कलमांमध्ये तुम्ही बघा. तुम्हाला अधिक चांगला समाज होण्यासाठी, अधिक उन्नत होण्यासाठी, अधिक वाढ होण्यासाठी असे वेगवेगळे काय म्हणूया रोडमॅप संविधान आपल्या हाती देतं. त्यामुळे ते रोडमॅप हाती घेऊन ट्रान्सफॉर्म हा महत्त्वाचा संदेश संविधान आपल्याला देतं. फारच छान. LIGHT, लव्ह, एलिमिनेट, गव्हर्न, हार्मोनाइज, ट्रान्सफॉर्म. आता ना ह्या
ट्रान्सफॉर्मची गरज तुम्हाला आम्हाला सगळ्यांना आहे असं तू म्हणालीस. आमचा साधारण असा समज असतो की राज्यघटनेवरची बद्दलची जी माहिती आहे ना ती कायदे मंडळातल्या लोकांना असली पाहिजे, लॉयर्सना वकिलांना असली पाहिजे, राजकीय पक्ष संघटना ह्यांना असली पाहिजे. आम्ही काय म्हणजे प्रजा नाही पण आम्ही काय सामान्य नागरिक, कारण आम्ही नागरिक म्हणतो स्वतःला पण त्याच्या पाठी सामान्य नावाचं एक विशेषण लावतो. तर सामान्य नागरिकाला संविधान समजून काय फरक पडणार रे असा प्रश्न तुला विचारलं तर त्याचं उत्तर काय असेल? संविधान हे आपल्या प्रत्येकासाठी आहे असं आपण म्हणतो, पण हा प्रश्न अगदी आपल्या हातात संविधान आलं तेव्हापासून सगळ्यांना पडलेला आहे. म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि नेहरूंचं एका ठिकाणी भाषण होतं. त्या भाषणामध्ये त्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळालं आहे, आपल्या पुढची आव्हानं काय आहेत, आपण त्याला कसं उत्तर द्यायचं वगैरे ते बोलले. आणि त्यानंतर एक बाई अचानक पुढे आली उठून भाषण संपल्यानंतर. आता ही सामान्य नागरिक असलेली जी बाई होती ती म्हणाली, तुम्ही म्हणताय स्वातंत्र्य मिळालं पण आमच्यासारख्या माणसांना कुठं काय मिळालं, असं म्हणून तिने नेहरूंची कॉलरच पकडली. यावर नेहरू म्हणाले की तुम्हाला स्वातंत्र्य मिळालं याचा अर्थ तुम्ही तुमच्या पंतप्रधानांची कॉलर धरून त्याला प्रश्न विचारू शकता, हे तुम्हाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. ही कुठेतरी शक्ती, ही कुठेतरी ताकद आपल्याला संविधान आपल्या हातामध्ये देत असतं. त्यामुळे मला वाटतं संविधान हे अगदी इथे जन्माला येणाऱ्या प्रत्येक नवजात बालकापासून ते म्हाताऱ्या माणसापर्यंत प्रत्येकाचं आहे आणि प्रत्येकासाठीचं आहे. आता या संविधानाबद्दल माहिती करून नाही घेतली तर काय बिघडणार आहे आपलं, असा प्रश्न असू शकतो. त्याला उत्तर असं आहे की आपल्या हातामध्ये कितीही उत्तम गाडी असली पण ती चालवायलाच आपल्याला येत नसेल तर त्या गाडीत बसून आपण काय करू, कुठेतरी ती काहीतरी होईल. म्हणजे ते तुम्हाला माहिती आहे, मी सांगायची गरज नाही. त्यामुळे इतकं सुंदर संविधान असताना जर ते चालवायचं कसं हेच आपल्याला माहीत नसेल तर काय होईल याची तुम्ही कल्पना करा. आणि कोणीतरी चालवेल, मग मी त्याच्यात जाऊन बसेन हां, आणि मग हा किती वाईट चालवतो असं म्हणेन, त्याच्यापेक्षा मीच चालवायला शिकलेली चांगलं. पण आता बघा वेगवेगळ्या वयोगटातल्या व्यक्ती इथे बसल्यात, तर तुम्हाला तरी प्रॅक्टिकल करून सांग की बाबा विद्यार्थ्यानं घटना जगायची म्हणजे काय करायचं, शिक्षकाने घटना जगायची म्हणजे काय करायचं, गृहिणीने घटना जगायची म्हणजे काय करायचं. मी मगाशी म्हटलं तसं संविधानाचा गाभा हा त्याच्या पहिल्या पानावर दिलेला आहे. न्याय, समता, स्वातंत्र्य, सहभाव, धर्मनिरपेक्षता, लोकशाही आणि समाजवाद ही मूल्ये समजून घेऊन ती आपल्या रोजच्या आयुष्यात आचरणात आणणं हा एक खूप मोठा भाग आहे. हे समजून घेणं कुठेतरी या प्रत्येक मूल्याचा अर्थ नेमका काय आहे. म्हणजे आपली मुलगी समजा दुसऱ्या जातीच्या मुलाच्या प्रेमात पडली तर आई वडिलांनी त्याला कशा प्रकारे रिॲक्शन द्यायची आहे हे सुद्धा आपल्याला संविधान सांगतंय. अगदी बारीक बारीक गोष्टी आहेत. प्रेमात पडणारी माणसं नक्की संविधान वाचतील. त्यामुळे बघा तरुणांनी तर वाचायलाच पाहिजे संविधान. वा. पण थोडा गंभीरपणे की मला असं वाटतं की रोजच्या माझ्या जीवनामध्ये जी माणसं माझ्या संपर्कात येतात आणि ती काही जण माझे सहकारी म्हणून येतील, काही जण माझ्याकडे मदत मागण्यासाठी येतील, काही ठिकाणी मी मदत घेण्यासाठी त्यांच्याकडे जाईल, हे सर्व हे माझ्याच देशाचे नागरिक आहेत आणि एका बाजूने माझ्याशी जोडलेले आहेत. एवढी भावना जरी वागताना आणि बोलताना आम्ही मनात ठेवली तरीसुद्धा आपण संविधान जगू शकू ना. म्हणजे समोरचा माणूस दिसल्यावरती ना हा असा आहे, हा तसा आहे, हा ना तो त्या जातीचा आहे, हा ना इकडचा आहे, हा ना तिकडचा आहे असं न म्हणता जर हा भारतीय आणि मी भारतीय एवढं जरी आपण म्हणू शकलो तरी मला वाटतं संविधान जगण्याची एक पायरी तर पुढे जाऊ. अगदी खरं आहे. आपलं संविधान आपल्याला दर्जाची आणि संधीची समानता देतं. तर आमच्या पुस्तकातला छोटासा ॲनेक्डोट असा आहे की
एका काय म्हणूया उच्चभ्रू मध्यमवर्गीय, तुम्हाला समजायची तशी समजा, अशा सोसायटीमध्ये एक कचरा वेचक स्त्री येते आणि तिला बघून घरातली गृहिणी म्हणते की कचरावाली आली आहे, कचरा काढा. यावर ती सफाई कर्मचारी स्त्री म्हणते, बाई कचरावाले तुम्ही आहात, आम्ही स्वच्छता करणारे आहोत. दर्जाची समानता जेव्हा नाकारली जाते तेव्हा कुठेतरी काल्पनिक वाटावा असं संवाद आहे, पण त्या कचरा वेचक स्त्रीनी आपल्याला असलेल्या दर्जाच्या समानतेची अशा प्रकारे मागणी करणं हे किती मोठं विधान आहे. प्रत्येकाच्या जगण्यामध्ये संविधान अशा प्रकारे येऊ शकतं. काही सोसायट्यांमध्ये सफाई कर्मचाऱ्यांसाठी आणि घरात काम करायला येणाऱ्या लोकांसाठी वेगळी लिफ्ट आणि बाकीच्या लोकांसाठी वेगळी लिफ्ट, अशा पद्धतीच्या गोष्टी अतिशय उच्चभ्रू म्हणजे शिकल्या सवरलेल्या लोकांच्या, श्रीमंत लोकांच्या सोसायट्यांमध्ये अशा गोष्टी आहेत. आपण संविधानाच्या रस्त्याने जर चालणार असू तर आपल्याला हा रस्ता पकडता येणार नाही, तो आपल्याला खूप गाळात नेणार आहे. पाकिस्तानच्या एक कवयित्री आहेत, त्यांनी मागे एक कविता अशी म्हटली होती, जेव्हा अशा पद्धतीचं वातावरण भारतातलं त्यांनी पाहिलं तेव्हा त्यांनी असं म्हटलं होतं, तुम भी बिल्कुल हम जैसे निकले भाई, ये उमड़ता ये घामड़पन जिसमें हमने सदी बिताई, आखिर पहुंची द्वार तुम्हारे, अरे बधाई बहुत बधाई. असं आपल्याला म्हणावं का? आपल्या शेजाऱ्यांनी बघा, विचार करा, या दिशेने आपल्याला जायचं आहे का? हा विचार आपण करायला हवा. अतिशय तरुण वयामध्ये तू हे सगळं करतेस, विद्यार्थी दशेमध्येच. एका बाजूने तुझ्यावरती व्यक्ती म्हणून या सगळ्या अभ्यासाचा काय परिणाम झाला? मला वाटतं की हा सगळा जो रस्ता आहे तो रोज शिकत जाण्याचा रस्ता आहे. मी झारखंडमध्ये गेले होते एका प्रकल्पानिमित्त आणि 2 वर्ष मी तिथे एक महिना सहपाठी नावाच्या प्रकल्पाअंतर्गत काम केलं. आणि पहिल्यांदा मी त्या झारखंडमधल्या निमाड नावाच्या अगदी जंगलाच्या बाजूला असलेल्या आदिवासी शाळेमध्ये जेव्हा पोचले तेव्हा तिथल्या मुलींनी मला ज्या प्रकारे स्वीकारलं, माझं ज्या प्रकारे तिथे स्वागत केलं, ह्यातून मला स्वतःच्याच छोटेपणाची इतक्या वेळेला जाणीव झाली की इतकं माणूस केंद्री जगणं आहे आपलं. आपल्या आजूबाजूचा जो निसर्ग आहे, जी झाडं आहेत, जे प्राणी आहेत, त्यांच्यावर इतका अन्याय करत स्वतःला सगळ्या गोष्टींच्या केंद्रस्थानी ठेवत आपण जगतोय. यातला फोलपणा कुठेतरी या मुलींनी मला शिकवला. लिंगभावाच्या बाबतीतली समानता, तिथली लोकशाही ही किती अर्थपूर्ण आहे आदिवासी समाजामध्ये, हे बघून मी अनेक आपल्या धारणांना पुन्हा पुन्हा प्रश्न विचारले. तर मला वाटतं की हा प्रवास हा कायम सुरू राहणार आहे. जॉन द्रेज नावाचे प्राध्यापक आहेत, अर्थतज्ज्ञ आहेत, त्यांच्याबद्दलही मला सांगायला आवडेल की बेल्जियममधला हा माणूस हा भारतात येतो, इथली गरिबी, इथले प्रश्न हे त्याला इतके आपले वाटतात की तो इथे स्थायिक होतो, भारताचा नागरिक होतो आणि मग झारखंडमध्ये काम करायला लागतो. आज तुम्ही जॉन द्रेज यांना बघितलं तर अतिशय साध्या कपड्यामध्ये सायकलवर ते सगळीकडे फिरतात. त्यांच्या हातामध्ये जुना नोकियाचा जो बटनांचा फोन असतो तो आहे आणि हिंदीमध्ये अस्खलित बोलतात सगळ्यांशी. त्यांच्याकडे बघून मला कुठेतरी कळलं, मगाशच्या आपल्या प्रश्नाला सुद्धा उत्तर हे आहे की राज्यशास्त्र, समाजशास्त्र, अर्थशास्त्र हे शिकून काय करता येऊ शकतं. तर जॉन द्रेज यांनी आपल्या देशासाठी नरेगा योजना, अन्न सुरक्षा कायदा हे कायदे लिहिण्याचं काम केलंय. आपल्याला वाटतं की राज्यशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ, अर्थतज्ञ काय करतात तर ते त्यांच्या खोलीत बसून काहीतरी लिहित वाचत असतात. आज ह्या अर्थतज्ञामुळे आपल्या देशातल्या कोट्यावधी लोकांना पोटाला जेवण मिळतंय, रोजगार मिळतोय. ह्या गोष्टी सामाजिक शास्त्रांमध्ये असणारे लोक आपल्याला देत असतात. तुझ्या शिक्षणाच्या प्रवासामध्ये तू अनेक भाषा शिकलीस, किंबहुना विविध भाषांविषयी तुला खूप प्रेम सुद्धा आहे. तरी भाषांची आवड कशी निर्माण झाली? या भाषा समृद्धीचा तुझ्या जडणघडणीत फायदा कसा झाला?
कारण भाषा नेहमी माणसानं जोडते पण कधी कधी तोडते सुद्धा. तर भाषेच्या बाबतीमध्ये तुझे अनुभव काय? मी मगाशी म्हटलं तसं माझ्या बाबाची आजी, माझी पणजी ही औरंगाबादमध्ये आली. माझी नाळ औरंगाबादमध्ये आहे. आणि औरंगाबाद हे असं शहर आहे की ते वेगवेगळ्या संस्कृतींचं एक सुंदर मिश्रण देणारं शहर आहे. त्यामुळे सुफी परंपरा आणि भक्ती परंपरा यांचं मिश्रण दाखवणारं जसं ते शहर आहे, तसं उर्दू अदब ही या शहरामध्ये आहे. आणि ती कुठेतरी अगदी लहानपणापासूनच माझ्या रक्तात आहे असं मला वाटतं, उर्दूविषयीचं प्रेम आणि उर्दू समजून घेण्याची आवड. त्यामुळे उर्दू ही भाषा मला येते. त्यानंतर माझी खूप जवळची मैत्रीण बंगाली असल्यामुळे मी बंगाली बोलायला लागले. कॉलेजमध्ये शिकताना जर्मन आणि स्पॅनिश शिकले. स्पॅनिश शिकताना असं लक्षात आलं की लॅटिन अमेरिका, दक्षिण अमेरिका जो खंड आहे तिथले सगळे लोक स्पॅनिश ही भाषा बोलतात. त्या माणसांची दुःख आणि आपली दुःख ही किती एकसारखी आहेत, त्या दुःखांचे पोत किती एकसारखे आहेत, हे कुठेतरी मला स्पॅनिश शिकताना कळलं. म्हणजे भाषा ही कुठेतरी आपल्याला लोकांच्या जगण्यातली वेगवेगळ्या छटा दाखवणारी खिडकी ठरते. भाषेतून एक खिडकी उघडते नव्या जगण्यासाठीची, असं मला कुठेतरी वाटत आलेलं आहे. झारखंडमध्ये गेले तेव्हा तिथल्या या सगळ्या माझ्या आदिवासी मैत्रिणींनी त्यांच्या भाषा शिकवल्या. आणि अनेकदा असं लक्षात आलं की भाषा ही तुमच्या असण्याला एक प्रकारे पुढे घेऊन जाणारी गोष्ट आहे. म्हणजे काही भाषांमध्ये असे शब्द आहेत जे त्याच भाषेमध्ये असू शकतात, त्यांचा अनुवाद होऊ शकत नाही. ही गंमत सुद्धा कुठेतरी ह्या भाषा शिकताना लक्षात आली. म्हणजे भाषा एकीकडे हे पण करतात का, भेदभाव पण करतात का, तर नक्की करतात. कारण जी भाषा मी आत्ता बोलतीये त्या भाषेला प्रमाण भाषा म्हटलं जातं. आणि शुद्ध आणि अशुद्ध भाषा असा प्रचंड भयंकर भेदभाव आपल्याकडे सगळीकडे होतो. आणि तो इतका खोल आहे, त्याच्यामध्ये काहीही अर्थ नाही आहे. कोणत्याही भाषेला शुद्ध किंवा अशुद्ध म्हणणं यापेक्षा मूर्खपणा दुसरा असू शकत नाही. म्हणजे भाषेच्या समृद्धीला कुठेतरी संपवून टाकणारी गोष्ट आहे एका भाषेला प्रमाण आणि दुसऱ्या भाषेला अशुद्ध म्हणणंही. या उलट तुम्ही प्रत्येक छोटी छोटी बोली, त्यातल्या प्रत्येक छोट्या छोट्या नजाकती, भाषा, त्यातली गाणी ही जेव्हा शिकता तेव्हा माणूस म्हणून आपण इतके समृद्ध होतो असं मला वाटतं. माझा आता आवाज खूप छान नाहीये, घसा बसलाय, पण 2 ओळी मला तुम्हाला म्हणून दाखवाव्याशा वाटतात. झारखंडमध्ये जे गाणं मला माझ्या मैत्रिणींनी शिकवलं उराऊ भाषेतलं, ते गाणं असं आहे की एकटा वाटसरू रस्त्याने चाललेला आहे आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडं आहेत. बरं. या झाडांची त्यांच्या जमातीमध्ये पूजा केली जाते. त्यांच्यामध्ये त्या झाडांमध्ये देवाचा अंश आहे असं मानलं जातं. तर तो वाटसरू प्रार्थना करतोय की मी प्रवासाला निघालोय, माझ्या प्रवासामध्ये तुम्ही माझ्या सोबत असा. या अर्थाची ती प्रार्थना आहे. चला टोंका कलोबरी डहर नु ये केला, डहर नु ये केला, सात जी की चला आयो निन्याम की अंबरी, सात जी की धरम बाबा. चत्रा टोंका कलोबरी डहर नु ये केला, डहर नु ये केला, साथ जी की चला आयो निन्याम की अंबरी, साथ जी की धरम बाबा. वाह 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 वाह, क्या बात आहे. तू आता म्हणालीस तसं भाषा हा खरं तर माणसांना जोडण्याचा पूल आहे. आत्ता आम्हाला ना शब्द भले कळले नसतील, पण आम्ही कुठेतरी त्या रस्त्यावरून जाणारा तो वाटसरू पाहत होतो, त्याच्या आजूबाजूची गर्द वनराई पाहत होतो आणि त्या दोघांच्या मधला संवाद अनुभवत होतो. संविधान सुद्धा एक पूल आहे. हा पूल असल्यामुळेच तो जोडण्यासाठी, संघटनासाठी आहे, विघटनासाठी नाही.
हा पूल व्यक्ती आणि समाजाला जोडणार आहे, विविधतेतून ऐक्य साधणार आहे, संघर्षातून समन्वयाकडे नेणार आहे, स्वातंत्र्य आणि स्वैराचार ह्यांच्यामधली सीमारेखा देणार आहे, बेशिस्तीची जबाबदारी स्वतःच ओळखून स्वतःला शिस्तीमध्ये आणण्याचं आहे आणि स्वतःच्या विचार आणि भावनांचं स्वामित्व सुद्धा घेण्याचं आहे. कारण स्वराज्यमधला स्व हा शेवटी व्यक्तीमधून सुरू होतो, मग तो समष्टीकडे जातो. तेव्हा आपले विचार आणि आपल्या भावना ह्यांच्याकडे पाहणं, त्यांना पडताळून पाहणं, पारखणं आणि या विचार भावनांचा उपयोग विचारांच्या खुल्या वाहतुकीसाठी करणं, हे मला वाटतं घटना आपल्याला शिकवते. आणि अशा तऱ्हेचे अनेक पूल बांधण्याचं काम राही तिच्या लेखनातून, तिच्या संशोधनातून आणि तिच्या जगण्यातून करते आहे. तेव्हा तिच्या पुढच्या प्रवासासाठी आपण तिला जोरदार शुभेच्छा देऊया.